नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ दिवाळी कार्यक्रमात सहभागी. वणी येथे झिरवाळ यांनी गायलं पारंपरिक आदिवासी गीत. यवतमाळच्या युवा कलाकाराची अनोखी कला. 10 पैशाच्या नाण्यावर घडवलं लक्ष्मीचे अप्रतिम छायाचित्र. आज लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. संध्याकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त. लक्ष्मीपूजनामुळे आज शेअर बाजार बंद. आज केवळ विशेष मुहूर्त ट्रेडिंग होणार. दुपारी 1:45 ते 2:45 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग होणार. उद्या ट्रेडिंग बंद असणार. मुंबईत भाऊबीजसाठी बेस्टच्या जादा गाड्या. विविध बस मार्गावर एकूण 134 अतिरिक्त बस गाड्या चालवण्यात येणार. दसरा दिवाळी निमित्त वाहन विक्रीला जोर. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 18,500 वाहनांची विक्री. एकूण 400 कोटींची उलाढाल. हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर दीपोत्सव. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत दीपोत्सव साजरा. गुंतवणूकदारांकडून सोने चांदीमध्ये मोठी गुंतवणूक. धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची 60,000 कोटी रुपयांची विक्री. सोन्याचा दर 1,30,000वर, चांदी 1,80,000वर. दिवाळीनिमित्त राहुल गांधींनी तयार केले बेसनाचे लाडू आणि इमारती. दिल्लीतील स्वीट शॉपमध्ये बनवली मिठाई. व्हिडिओ पोस्ट करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. राज ठाकरे यांनी नातू कियांसोबत साजरी केली दिवाळी. फटाके फोडत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी. अमित ठाकरेंनी व्हिडिओ केला पोस्ट. दिवाळीनिमित्त जागोजागी किल्ल्यांची उभारणी. भिवंडीतील कासाराळी येथील मुलाने साकारला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा. किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त रंगीत दिव्यांची रोषणाई. फटाक्यांच्या आतषबाजीचे सुंदर दृश्य कैद. चंदीगडमध्ये दिवाळीचा उत्साह. शास्त्री मार्केट परिसरात रोषणाई. दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशन परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळला. देशभरात दिवाळी सणाचा उत्साह. दिल्लीच्या इंडिया गेटवर तिरंग्याची विद्युत रोषणाई. श्रीनगरमध्ये दिवाळीचा उत्साह. लाल चौक परिसर विविध रंगांच्या दिव्यांनी उजळून निघाला. कोल्हापुरात अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा. नरकासुराचा वध रूपात बांधली अलंकार पूजा. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी घेतली दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांची भेट. भूषण गगराणींच्या अचानक भेटीमुळे कामगारांना आनंद. गडचिरोलीतील अल्लापल्लीच्या श्रीराम मंदिरात दीपोत्सव. राष्ट्र सेवा समितीच्या वतीनं दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार. यावेळी भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शरद पवारांचे कार्याधिकारी सतीश राऊत पुन्हा मूळ विभागात परतले. सतीश राऊतांना काही दिवसांपूर्वीच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेवर प्रतिनियुक्तीवर सचिव म्हणून मुदतवाढ दिली होती. नायगाव येथील पोलीस ग्राउंडवर पोलीस परेडचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात दाखल. अजित पवारांनी पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक पार. भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास मान्यता. सोलापुरात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ॲक्टिव्ह मोडवर. आज कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक. राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधितांना मदतीचा ओघ. राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा निधी मंजूर. निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी.
ठाकरे सगळीकडे पराभूत होणार, त्यामुळे आतापासून कारणं शोधतायत. सगळे एकत्र येत मतदार यादी यावर बोलतात. अंतिम मतदार यादी जाहीर केल्यावर हरकती घ्या. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका. दिवाळीत सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांचे मनोमिलन अशी चर्चा. एका कार्यक्रमात संजय शिरसाट आणि अंबादास दानवे एकत्र. राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून सत्ताधारी विरोधकांची एकत्र दिवाळी. राज ठाकरेंच्या विधानाला अबू आझमींचा पाठिंबा. मतदार यादीतून बोगस मतदार वगळण्याची मागणी. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष 1 नोव्हेंबरला निदर्शनं करणार. अबू आझमी यांची प्रतिक्रिया. बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम. थोडं बोललो तर राजकीय नेत्यांना झोंबलं. मात्र शेतकऱ्यांचा विचार कधी केला का? बच्चू कडू यांचं आमदारांविषयी वादग्रस्त वक्तव्य. कुठल्या हिशोबाने वाढवण वाईट आहे? हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहेत? नितेश राणे यांचा सवाल. राज ठाकरेंनी सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्यात. राणेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचा 25 तारखेला मुंबईत मेळावा. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा. उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर जाणार. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद. शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक. देशाचा सेक्युलरिझम नष्ट करण्याचे काम भाजप करते. शुक्रवारी जुम्माचा दिवस असल्याने नमाज पठण. 3 मिनिटाच्या नमाजमुळे इतका त्रास का? वारिस पठाण यांचा भाजपाला सवाल. हिंगोलीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक. आमदार राजू नवघरे यांनी निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी साधला संवाद. नार्वेकरांचा अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय चुकीचा. याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित. याचिकेवर 12 ते 13 नोव्हेंबरला सुनावणी होणार. ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रकाश आंबेडकरांकडून अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी. परभणीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक. मुंबई जगातील दुसरा सर्वाधिक प्रदूषित शहर. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली. दिवाळीनिमित्त फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ. ऑक्टोबर हीट आणखी काही दिवस कायम राहणार. राज्यात कमाल 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. एमपीएससीच्या सचिवपदी जगन्नाथ विरकर यांची नियुक्ती. एमपीएससीच्या सचिवपदी पुन्हा एकदा प्रतिनियुक्तीने नेमणूक. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर. परीक्षेचं पहिलं सत्र 21 ते 30 जानेवारी दरम्यान तर दुसरं सत्र 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार. के.जे. सोमय्या महाविद्यालयातील लिपिकाचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारला. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी लाच घेतल्याचा लिपिकावर आरोप. 6 आरोपींना मात्र जामीन मंजूर. मुंबईतील कूपर रुग्णालयात औषधांचा तुटवडा. गेल्या 6 महिन्यांपासून रुग्णालयात आवश्यक औषधं उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयात जावं लागतंय. अनंत अंबानी सपत्नीक महाबळेश्वरमध्ये दाखल. दिवाळी साजरी करण्यासाठी रिलायन्स बंगल्यावर आल्याची माहिती. तुळजाभवानी देवी मंदिरासाठी 18 कोटींचा निधी. तुळजाभवानी मंदिर विकासासाठी आवश्यक भूसंपादनासाठी निधी मंजूर. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुण्यातील शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला. परभणीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत. दिवाळीमध्ये विमान प्रवास महाग. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ. 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचं तिकीट तिप्पट. नाशिकहून इंदोर, गोवा, हैदराबाद फ्लाईटला अधिक मागणी. मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि गारेगार होणार. मध्य रेल्वेवर लवकरच आणखी एक नवीन एसी लोकल धावणार. या लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार. अंधारमय रस्त्यांवर पुन्हा उजेड. प्राध्यापक
मलिक पटेल यांचं कार्य कौतुकास्पद. अमरावतीच्या नूरनगर परिसरामध्ये दीर्घकाळ बंद असलेली वीज व्यवस्था प्राध्यापक पटेल यांनी स्वखर्चाने सुरळीत केली. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यांची दिवाळी साजरी. रस्त्यावरील खड्ड्यात पणत्या आणि फटाके लावून निषेध आंदोलन. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा निषेध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चटणी भाकर खाऊन राज्य सरकारचा निषेध. ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट. संतप्त सांगलीकरांचं पाणीपुरवठा कार्यालयासमोर आंदोलन. प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद. पुण्याच्या वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन. दिवाळीची 10,000 आगाऊ रक्कम न दिल्याने आंदोलन. एकूण 137 कामगार आंदोलनात सहभागी. छत्रपती संभाजीनगरातील कन्नडमधील उपोषणकर्त्याने पालकमंत्र्यांच्या घरी घेतलं उपोषण मागे. शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण. अमरावतीत नवसारी परिसरात नागरी वस्तीजवळ कचऱ्याचे ढिगारे. नागरिकांच्या आरोग्याला धोका. संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको. हिमाचलमध्ये 2 दिवस पाऊस. उंच भागात बर्फवृष्टी. 21 आणि 22 ऑक्टोबरला हलक्या स्वरूपाची हिमवृष्टी होण्याची शक्यता. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील 3 राज्यात मुसळधार पाऊस. चेन्नईतील रस्ते धावपट्ट्या पाण्याखाली. केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 10हून अधिक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी. वाशीमध्ये झेंडू फुलांच्या उत्पादनात घट. दरातही घसरण. शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. जीवनाश्म इंधन जाळणे थांबवा. बांबूवर वीज तयार करा. बीडच्या दौनापुरात पाशा पटेलांचं प्रतिपादन. शेतकरी मेळाव्यात नैसर्गिक शेती आणि बांबू लागवडीवर भर. 70 शेतकऱ्यांना हेक्टरी 7 लाखांच्या अनुदानाची मंजुरी पत्रे. दिल्लीतील प्रदूषणात वाढ. दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर. 34 स्टेशन रेड झोनमध्ये. हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात. विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रात कोसळलं. अपघातात 2 जणांचा मृत्यू. देश नक्षलवादी दहशतीपासून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सुरक्षा दलाचं पंतप्रधान यांनी केलं कौतुक. अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण. नागरिकांना सतर्क राहण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. तामिळनाडूमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती. 2,708 पदांसाठी भरती. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 49% महिलांवर उपचार. स्त्रियांचा वाढता सहभाग. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा अहवाल. मुहूर्त ट्रेंडिंगपूर्वी निफ्टीने 114 अंकांची वाढ नोंदवली. सेन्सेक्स 312 अंकांनी वधारला. आज बाजार अस्थिर राहतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिका. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात 3 दिवसांचा विश्रांतीचा कालावधी. दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार. जळगावमध्ये 40गाव येथे 2 गटात वाद आणि दगडफेक. गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. वसई पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तरुणांची हुल्लडबाजी. तरुणांनी पालिकेच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये फटाके फोडले. या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची नागरिकांची मागणी. अकोल्याच्या तुलंगा खुर्दमध्ये जावयाचा संताप. सोयाबीन सुडीला लावली आग. सासूच्या 40,000च्या सोयाबीनचं नुकसान. पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू. परभणीच्या देवी संस्थान इटोली परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार. विकृतांनी पीडित मुलीचा व्हिडिओ बनवल्याची माहिती. संशयित 6 आरोपी अटकेत. जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू.
हिंगोलीत व्यापाऱ्याला 2 जणांकडून मारहाण, क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. मुंबईच्या विलेपार्लेत वृद्धाची 1 कोटींची फसवणूक. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या बाभुळ गावात 2 घरात चोरी. घरात गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून मुद्देमाल पळवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कारवाईत पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना अटक. गोरेगावात साईटवरील कामगाराची चोर समजून हत्या. सर्व आरोपींना अटक. पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा नोंदवला. छत्रपती संभाजीनगरात ऐन दिवाळीत 2 गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी. बाजारपेठेत खरेदी दरम्यान किरकोळ कारणावरून मारहाण. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गमधील मडुरात ओंकार हत्तीचा धुमाकूळ. घराशेजारील असलेली मोटरसायकल चिरडून टाकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नागपूरच्या पोलीस वसाहतीमध्ये सिलेंडरचा स्फोट. कोणतीही जीवितहानी नाही. उष्णतेमुळे सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती. उल्हासनगरमध्ये खुर्च्यांच्या कारखान्याला भीषण आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र संपूर्ण कारखाना जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आगीचं कारण अस्पष्ट. वाशिमच्या रिसोड हिंगोली मार्गावर पिकअप आणि लक्झरी वाहनाची जोरदार धडक. भीषण अपघातात 7 जण जखमी. हे सर्व लोक झेंडू उत्पादक शेतकरी. दिवाळीतील पहिल्या 3 दिवसातच मुंबईत आगीच्या 25 घटनांमध्ये एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.